तिथं जर 2-2.5 लाख रुपये भरले नाही तर तुमचं पोरग या जगातून निघून जाईल. महाराज बापाला सहन नाही झालं. अरे तो बाप शेवटच्या श्वासापर्यंत लढतो, तोच बाप आहे महाराज. अरे 2 दिवसांनी ऑपरेशन झालं विषय बाप आहे. गेलेला बाप 92 वर्षाचं वय. आमच्या दृष्टीने ते म्हातारे होते, पण घरातली जी माणसं आहेत ना, त्या घरातली ती जागा रिकामी झालेली असते. बाप बाप या अक्षराचा अर्थ काय आहे महाराज? कधीतरी समाजामध्ये म्हटलं जातं पुरुषाची जात लय निकरट, पुरुष रडत नाही, पुरुष लय धैर्यवान. सांगू, अरे थोडं बोललं तरी आमच्या महिला मंडळ खळकन रडतात महाराज. पुरुष नाही रडत का? पुरुषाला त्रास नाही होत? पुरुषाला वाईट नाही वाटत? वाटतं महाराज. महिला जरी रडत असल्या, महिलांच्या डोळ्यातून अश्रू येतात, पण आमच्या पुरुष वर्गाचं हृदय रडत असतं महाराज. लक्षात ठेवा, ते दाखवता येत नाही. कारण पुरुषाच्या जातीला रडायचं नाही, लढायचं सांगितलंय हो. तो बाप पूर्ण घरासाठी लढतो. बाप म्हणजे घरातला खांब आहे की ज्या खांबावर पूर्ण घर उभं असतं. बाप म्हणजे नारळ आहे, वरून कडक दिसतो पण फोडलं का अमृता इतकं गोड पाणी तो बाप देतो. महिला मंडळ, आपण आपल्या बापाच्या इतक्या लाडक्या होतो, पण आपण सतत घाबरायचो. लग्न झालं का मग कुठंतरी भीती कमी होते. पण सांगू, अरे नवरा किती श्रीमंत असेल आणि एखादी गोष्ट नवऱ्याला मागितली तर नवरा म्हणतो हा थांब जरा बघू नंतर. पण बापाचं तसं नाही. बापाला जर लहानपणी काही मागितलं, ब्रँडेड वस्तू मिळत नव्हत्या, पण संध्याकाळच्या वेळेला ती वस्तू घरी आल्याशिवाय राहत नव्हती महाराज. म्हणतात ना, बापाची लाडकी असते ती लेक असते महाराज. प्रचंड प्रेम त्या ठिकाणी माय लेकाचं असतं. अरे बापाला कुणी माऊली नाही म्हणत, बापाला कुणी लंगड्याचा पाय नाही म्हणत, बापाला कुणी दुधावरची साय नाही म्हणत, बापाला कुणी माऊली नाही म्हणत महाराज. बाप असतो ना, बाप म्हणजे काय फक्त पैसे कमवण्याचं मशीन आहे का? बाप म्हणजे नावाच्या पुढे आडनावाच्या आत असलेली व्यक्ती म्हणजे बाप काय? नाही. एवढं सगळं जर बापाच्या बाबतीत असतं तर मग असं का होतं? ज्या दिवशी म्हातारा बाप जातो त्या दिवशी छातीमध्ये धडधड का होते? ज्या दिवशी बाप जातो त्या दिवशी आधार गेल्यासारखं का वाटतं? ज्या दिवशी बाप जातो त्या दिवशी पायाखालची जमीन सरकल्यासारखी का वाटते महाराज? अरे त्याच्या इतकं धैर्यवान, त्याच्या इतका अभिमान, त्याच्या इतका स्वाभिमान, त्याच्या इतका दमदारपणा घरामध्ये नाही महाराज. अरे पोरीचं जर शिजर झालं तर सगळे आईचं कौतुक करतात, हा, पण त्याच हॉस्पिटल मधलं बिल भरणारा बापच आहे ना महाराज. अरे 5 रुपये काय 10 रुपये काय 15 रुपये टक्क्यानं पैसे काढतो आणि पोरीचं शिजर झालेला हॉस्पिटलचं 2-2 लाख रुपये बिल भरणारा फक्त बापच आहे महाराज. कौतुक आईचं होईल, पण स्वाभिमान अभिमान म्हणजे आमचा बाप आहे. दसऱ्याच्या दिवशी उभ्या गावाच्या पाया पडले तरी लोक बरं आहे म्हणतील, चांगलं होईल म्हणतील, पण शाबासकीची थाप मारणारा, शाबासकीची थाप पाठीवर मारणारा बाप गेला का घर रिकामं झाल्यासारखं वाटतं महाराज. किती किती त्याग असावा बापाचा सांगू तुम्हाला. अरे मी सांगेल ना, इथं बसलेला प्रत्येक अडाणी बाप की ज्याला फक्त शेती आणि थोडाफार व्यवहार कळतो, तो बाप स्वप्न रंगवतो. अरे मी नाही शिकलो, मला नाही लय व्यवहार कळत, पण माझं पोरगा, मी जे कष्ट केले ते माझ्या पोराला नाही करायला लावणार. माझ्या पोराला मोठी नोकरी लागली पाहिजे, माझ्या पोराने चांगले पैसे कमवले पाहिजे, माझं पोरग सुखात राहिलं पाहिजे. बापाला वाटतं. बाप बोलून नाही दाखवत महाराज. अरे आज खाल्लं तर उद्या काय खावं याची पंचायत आहे. तो बाप ते स्वप्न रंगवतो. जेवण करत असताना लहान पोरग म्हणतं बाबा मला मोठं होऊन खूप मोठं इंजिनियर व्हायचंय, मला खूप मोठ्या घरात राहायचंय. बाप म्हणतो बाळा काळजी नको करू, तुझा बाप आहे ना जिवंत तुला इंजिनियर करण्याकरता. महिला मंडळ जवळ आई आहे. आई म्हणते अहो काय बोलताय, मुलाला असं सांगू नका. मुलाला जर अशी सवय लागली तर पोराला जाणीव नाही राहणार त्याच्या इंजिनिअरिंग करता कुठून एवढा पैसा आणायचा. अरे चंद्राच्या कलेप्रमाणे पोरग वाढतंय महाराज. आता 10वी झाली 12वी झाली, पुढे ऍडमिशन केलं, पैसे कुठून ना कुठून उपलब्ध करणारा बाप शेवटच्या टप्प्यामध्ये पोरग म्हणतं बाबा आता मला 2 लाखाची गरज आहे, तेवढे 2 लाख भरा मग मी माझ्या पायावर उभा राहतोय. बाबा काय करावं, आतापर्यंत खूप सारा पैसा गेला, 2 लाख रुपये द्यायचे. तो विचार डोक्यात चालू असताना पत्नीला चक्कर आली आणि पत्नीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं महाराज. डॉक्टरनी सांगितलं
मेंदूचं ऑपरेशन करावं लागेल. खर्च 2 ते 2.5 लाख रुपये. एकटा बाप कात्रीत सापडलेला आहे. इकडं पत्नी आहे, इकडं मुलाचं शिक्षण आहे. काय करावं? नाही डॉक्टर, माझ्याकडे भरायला 2 ते 2.5 लाख रुपये नाहीये. तुमची पत्नी या जगातून निघून जाईल, तुम्हाला सोडून जाईल. विलाज नाही डॉक्टर, पण पैशाचं सोंग नाही करता येत. पत्नी आयुष्यातून निघून गेली महाराज. ज्या पत्नीनं उभा आयुष्यात कधी साडी सुद्धा मागितली नाही, ती पत्नी हॉस्पिटलमध्ये तिनं प्राण सोडून दिला. अरे एकट्या बापानं पत्नीचा अंत्यविधी केला, पण पोराला कळू दिलं नाही. गावातून व्याजाने पैसे काढून पोराची 2 लाख रुपये फी भरली. पोरग नोकरीला लागलं, पोरग दुसऱ्या देशात निघून गेलं, पण बापानं पोराला कळू दिलं नाही की त्याची आई या जगामध्ये नाही महाराज. एवढा खंबीर बाप आहे, एवढं स्त्री जातीला नाही जमणार. अरे काळ निघून चालला, पोरानं मनानं लग्न केलं. बाप फोन करायचा महाराज. अरे भाकरी करता येत नव्हती, गावात भीक मागायचा बाप. गावातले लोक म्हणायचे अरे पत्नीला मरू दिलं, पोराला नोकरी लावली, त्याच पोराला बोलव ना, त्याच्या बायकोला बोलव, ते तुला जेवायला घालतील. खाली मान घालायचा, रडायचा, लोकांचे ताणे सहन करायचा. एक दिवसाची घटना आहे. फोन केला मुलाला, बाळा खूप वर्ष झाले रे मला तू भेटला नाहीस, मला भेटायला येतो का गावी? पोरगा हो म्हणणार तेवढ्या सुनेनं पटकन फोन ओढला आणि सांगितलं तुम्हाला काही कामं नाही, आम्हाला आमचं काम सोडून तिकडे येता येणार नाही, सारखा फोन करून त्रास देऊ नका. जो बाप उभा आयुष्य लेका करता जगला, एवढ्यासाठी म्हातारपण असतं का? एवढ्यासाठी उभं आयुष्य लेकरांसाठी खर्च केलेले असतात का? सुनांचं बोलणं ऐकण्याकरता इथं बसलेल्या प्रत्येक आईला सांगेल, आई तू तुझ्या मुलीला संस्कार देणं गरजेचं आहे बाई. अगं त्याचा बाप आहे, तुझ्या बापाला जर त्रास झाला तर तुला सहन होत नाही. आपलाही बापच आहे, नवऱ्याचा सुद्धा बापच आहे महाराज. आणि नियती बघा कसा क्रूर डाव नियती टाकते महाराज. 1-2 वर्षाचा काळ गेला आणि आता मुलाला चक्कर यायला लागली. मुलगा ज्यावेळेला अमेरिकेच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला, त्यावेळेला डॉक्टरनी सांगितलं बाबा रे तुझ्या मेंदूचं ऑपरेशन करावं लागतंय. पैसे भरपूर सारे पैसे लागणार आहेत, इथं कमवलेलं सुद्धा पुरणार नाही, तू भारत देशात निघून जा. महाराज ज्या क्षणी कळालं का मेंदूचं ऑपरेशन आहे, पत्नीच्या अंगावर दागिने होते, थोडेफार पैसे होते, पत्नीच्या तोंडातून वाक्य उचकटलं नाही का हे सगळं मोडा, पण तुम्ही वाचले पाहिजे. मुलाला सगळं दिसत होतं, पण मुलगा तोंड बंद करून त्या ठिकाणी बसलेला होता, काही बोलत नव्हता, रडत होता. भारत देशात आला, गावातल्या डॉक्टरला फोन केला, गावातल्या डॉक्टरला सांगितलं डॉक्टर ही घटना माझ्या आई बाबाला कळू देऊ नका, त्यांना सहन होणार नाही, उभं आयुष्य ते माझ्यासाठी जगले, आज माझ्यावर वेळ आहे, त्यांना कळू देऊ नका, त्यांना ते सहन होणार नाही. पण गावातल्या डॉक्टरला माहिती होतं आई तर याची निघून गेली, फक्त बाप भीक मागून जगतोय, बापाला सांगणं गरजेचं आहे. हॉस्पिटलमध्ये सगळे पैसे संपले होते, ऑपरेशन करायचं तर कसं करायचं, गावातल्या डॉक्टरची ओळख होती, मग डॉक्टरने त्या बापाला बोलवलं आणि सांगितलं तुमचं पोरग शेवटचे श्वास मोजतंय आणि तिथं जर 2-2.5 लाख रुपये भरले नाही तर तुमचं पोरग या जगातून निघून जाईल. महाराज बापाला सहन नाही झालं. अरे तो बाप शेवटच्या श्वासापर्यंत लढतो, तोच बाप आहे महाराज. अरे 2 दिवसांनी ऑपरेशन झालं, ऑपरेशन सक्सेस झालं, 8-15 दिवसांना त्याला तो शुद्धीवर आला, सगळं त्याला कळायला लागलं. त्यांना हात जोडले डॉक्टरचे, डॉक्टर या जगामध्ये तुम्ही देव माणूस आहात, तुम्ही माझं फ्री ऑपरेशन केलं. डॉक्टरने सांगितलं नाही मी तुझं फ्री ऑपरेशन केलं नाही. 1 महिना झाला हॉस्पिटलच्या पायरीवर हातामध्ये पांडुरंगाची मूर्ती घेऊन बसणारा एक म्हातारा माणूस आहे, त्याने तुझे 2 ते 2.5 लाख रुपये भरले. कोण असेल ती देवता, कोण असेल तो देव माणूस की ज्यानं मला शेवटचा प्राण माझा वाचवला. पोरग धावत गेलं, मळालेल्या कपड्यातल्या बापाला पाहिलं आणि पोरानं अंग टाकून दिलं. महाराज 2 हात जोडले, पोरग बापाच्या समोर गडबडा लोळायला लागलं, बाबा मला माफ करा, उभा आयुष्य माझ्यासाठी जगणारा बाप ज्या क्षणी गरज होती त्या क्षणी मी येऊ शकलो नाही, त्याचीच शिक्षा म्हणून माझं ऑपरेशन झालंय, बाबा मला माफ करा. ह्या जगामध्ये सगळ्या स्वाभिमानी अभिमानी जर कोण असेल तर तो बाप आहे, आणि बाप गेला का आधार या जगातला कायमचा निघून गेला. महाराज
माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला सदा थिगाळ जोडलेलं उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना बापासाठी एकदा तरी डोळ्यात पाणी यायला पाहिजे. सचिन तेंडुलकरने एवढ्या धावा मारल्या म्हणून त्याचं नाव घेतात पोरं आजकालचा तरुण वर्ग. आणि बाप पूर्ण दिवसभरात त्याच्या किती धावा ह्या बांधाच्या त्या बांधाला होतात याची कुणी दखल सुद्धा घेत नाही. किती अवघड आहे. अरे आज बाप जर साधा दिसत असेल तर कॉलेजच्या पोरांना लाज वाटते हा बाप आहे म्हणून सांगण्याची. महाराज एवढी प्रवृत्ती एवढी भयानक झाली आहे. एक सांगू का, मी सांगते पोरांना एवढं शिकवायचं नाही का आपण मेल्यावर त्यांना आपल्या दाव्याला यायला टाइम मिळणार नाही. आणि पोरांना एवढं आडाने ठेवायचं नाही का या जगाशी त्यांना संघर्ष करता येणार नाही. ह्या 2 लेवलमध्ये पोरं राहिली पाहिजे. महाराज रे बाप स्वाभिमानी बाना बाप कन खर कना त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूच्या संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बस त्याच्याकरता 1-2 थेंब आपल्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी आले पाहिजे. घरातल्या माणसांनी इकडे या, शेवटचा अभंग होईल. फुलं टाकली जातील. फुलं